भाजपच्या प्रदेश अधिवेशनाला सुरुवात। गृहमंत्री अमित शहा करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। नेत्यांना दिल्या जाऊ शकतात जबाबदाऱ्या। अजित पवार गटाच्या आमदारांकडून दादा आणि साहेबांनी पुन्हा एकत्र येण्याची इच्छा। अतुल बेनकेनंतर आता अण्णा बनसोडे यांनी सुद्धा बोलून दाखवली इच्छा। अजित पवार यांचा उद्या वाढदिवस, पण कार्यकर्त्यांकडून आजपासूनच जल्लोष। केकवरती मुख्यमंत्री होण्यासाठीचा मेसेज। शरद पवारांच्या पायाला आतापासूनच भिंगरी। दौंडमधल्या नोकरी मेळाव्याला पवारांची हजेरी। अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। प्रसाद लाड यांच्यानंतर प्रवीण दरेकर जरांगेंच्या रडारवर। मुंबई बँकेमधल्या घोटाळ्यावरून टीकेची झोड। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार पात्रतेवरच्या याचिकांवरती 23 तारखेला हायकोर्टात सुनावणी। ठाकरे आणि शरद पवार गटानं दाखल केलेल्या आव्हान याचिका। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून। लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक। मंगळवारी सादर होणार अर्थसंकल्प। राज्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होतोय, दक्ष रहा। मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागीय आणि महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना आदेश। आपत्कालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी सुद्धा फोनवरून केली चर्चा। मुंबईमध्ये पावसाची रात्रभर विश्रांती, पण गेल्या अर्ध्या तासापासून पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार। अंधेरी ते वांद्र्यापासून पावसाच्या सरींवर सरी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस। कणकवली, सावंतवाडी, कुडाळमध्ये पावसाची हजेरी कायम। जिल्ह्यातल्या 2 मध्यम आणि 20 लहान धरणांमधून विसर्ग सुरू। अलमट्टी धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। कोल्हापूर, सांगली, शिरोळ आणि इचलकरंजीला मोठा दिलासा। अलमट्टी धरणामध्ये सध्या पाण्याचा 80% पाणीसाठा। देशभरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह। राज्यातील दत्त मंदिरांसह शिर्डी, अक्कलकोट आणि शेगावमध्ये भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।